नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. भारतीय हवाई दलानं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले तेव्हा त्या भागात 300 मोबाईल ॲक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागानं ही माहिती दिल्याचं NIAनं म्हटलंय. तर हे मोबाईल नंबर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांच्या मोबाईलशी मिळते-जुळते असल्याचं देखील समोर येत आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्यू झालाय की तो जिवंत आहे या चर्चेला पाकिस्तानातल्या पंजाबच्या एका मंत्र्यानंच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. मसूद अझहर जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मंत्री फयाज अल हसन चौहान यांनी केलाय. घरात घुसून मारणं हा आमचा स्वभाव आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मला सत्तेची पर्वा नाही, देशाची चिंता आहे. विरोधकांनी लष्कराच्या शौर्यावर आणि बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये असं देखील ते म्हणाले. पाकिस्तानातील भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यानंतर हवाई दल प्रमुख बिरेंदर सिंग धानोआंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. हवाई हल्ल्याच्या ठिकाणांवर शंका उपस्थित करणाऱ्यांना वायुदल प्रमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जर चुकीच्या ठिकाणी किंवा जंगलामध्ये बॉम्ब पडले असते तर पाकिस्ताननं उत्तर दिलं नसतं अशा शब्दांमध्ये त्यांनी हल्ल्यावर प्रश्नचिन्ह करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शहांनी केलाय. गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय. पाकिस्तानवर हल्ला करताना राफेल विमानं असती तर खूप फरक पडला असता याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ते जामनगरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांची धरमध्ये जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी अमित शहांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अमित शहांना याविषयी माहिती कशी, भाजपने ही माहिती विरोधी पक्षीय नेत्यांना का दिली नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. लोकांना अर्धवट माहिती देणं योग्य नसल्याचं शरद पवार म्हणाले. अमित शहा 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा अधिकृतपणे करतात याचं मला आश्चर्य वाटतं असं म्हणत पवारांनी भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांनीही एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. केंद्रीय मंत्री SS अहलुवालिया यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत दहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला अशी विचारणा नवजोत सिंग सिद्धू यांनी केली आहे. पाकिस्तानवर हल्ला करताना राफेल विमानं असती तर खूप फरक पडला असता या मोदींच्या पुनरुच्चारावर पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केली आहे. असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेच्या कामगिरीवर शंका उपस्थित केल्याचं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानचा एक ड्रोन भारतीय हवाई दलानं पाडलाय. बिकानेर जवळून या ड्रोननं सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानानं हे ड्रोन हाणून पाडलं. काल सकाळी 11:30च्या सुमाराची ही घटना आहे. काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सेनेकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं तर भारतीय सेनेकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इम्रान खान यांना शांततेचं नोबेल देण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेत ठराव मांडण्यात आलाय. मात्र आपण नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात यावा असा सूर इम्रान खान यांनी चाळवलाय. ICICIच्या माजी CEO चंदा कोचर यांची 11 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. चौकशीचा काल तिसरा दिवस होता तर कोचर यांच्यावर पैशांची फेरफार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलाय. बँकेच्या CEO असताना पतीच्या कंपनीला फायदा व्हावा म्हणून व्हिडिओकॉनला कर्ज दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणं कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांना चांगलंच भोवलंय. अशी स्तुती केल्यानं पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत केंद्रीय कमिटीतून त्यांना निलंबित केलंय तर पुढील 3 महिन्यांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलंय. शरद पवारांनी येत्या 7 किंवा 8 मार्चला निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात निवडणुका होणार असल्याचं देखील शरद पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. मुंबईमध्ये आणखीन एक मोठा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. शिवडी ते वरळी असा हा 4.5 किलोमीटरचा पूल असणार आहे. वरळीला हा पूल थेट कोस्टल रोडला जोडला जाईल. मोनोच्या 2ऱ्या टप्प्याचं लोकार्पण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तब्बल 23,657 प्रवाशांनी मोनोने प्रवास केला. यावेळी तिकीट विक्रीतून 4,48,537 रुपयांचं उत्पन्न मिळालंय.
आता एअर इंडियाच्या विमानात तुम्हाला जय हिंदची घोषणा ऐकायला मिळणार आहे। एअर इंडियानं सर्व कॅबिन क्रू मेंबर्सना जय हिंदचा नारा लगावणं बंधनकारक केलं आहे। एअर इंडियानं यासंबंधी आदेश जारी केले आहेत आणि हा आदेश पायलटसाठी देखील बंधनकारक असणार आहे। भारत आणि पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर बंद करण्यात आल्यानं मुंबई हवाई विभागातून प्रवास करणाऱ्या विमानांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती। त्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रकांच्या कामात आणि त्यामुळे ताणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। राज्याच्या बहुतांश भागात सध्या कमाल किमान तापमानात चढउतार होतानाचं बघायला मिळतंय। पुढील काही दिवसांमध्ये दिवसा उन्हाचा कडक आणि रात्री उकाडा या ठिकाणी वाढणार आहे। सिंधुदुर्गातील चिपी विमानाचं अखेर लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज हे लोकार्पण होईल, तर आजच सिंधुदुर्गातल्या इतर विकास कामांचं देखील भूमिपूजन केलं जाणार आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला। मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊनही परिस्थिती काहीच बदललेली नाहीये, उलट कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप छगन भुजबळांनी यावेळी केला। मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार हे नक्की झालंय। शेकापनं लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ही जागा राष्ट्रवादी लढेल। या जागेसाठी गेल्या महिनाभरात पार्थ पवार यांसोबतच अनेक दिग्गज नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्याचं कळतंय। अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या दिलजमाईसाठी भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अर्जुन खोतकर यांच्या घरी जाऊन दानवे आणि खोतकर या दोघांचीही भेट घेतली। यावेळी या तिघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली आहे। मी नागपूर पालिकेला तसंच अन्य ठिकाणी अनेक चांगल्या आयडिया सुचवत असतो, पण पालिका तर सोडाच, माझ्या कल्पनांना अनेकदा माझं सरकारच मदत करत नाही अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे। अनेक संकल्पनांमुळे पालिकेचा फायदा झाला असूनही अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। पुरस्कार रूपी मिळालेली रक्कम मुंडे यांनी शहीद निनाद मांडवगणी यांच्या कुटुंबियांना देण्याचं घोषित केलं। समजा माझ्या पतीनं उद्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असं वक्तव्य केलंय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी। ते कोल्हापूरच्या मुरगुडमधील शिवसेना भाजपच्या मेळाव्यात बोलत होते। राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय। त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचं देखील ते म्हणाले। आय एम नॉट सपोज टू टेल यू दिस, विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात असताना हे उत्तर दिले। त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलेले हे उत्तर देशभर व्हायरल झालंय आणि याचाच फायदा घेत नागपूर पोलिसांनी लोकांच्या जनजागृतीसाठी हे वाक्य वापरलंय। दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे। भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील राजीव गांधी उड्डाणपुलावर धाग्याचे कोंब भरलेला ट्रक पलटी झाला असून कार चालकानं कट मारल्यानं ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक उड्डाणपुलावरील सुरक्षा कठड्यावरच पलटी झाला। धुळ्यामध्ये मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले। केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते या पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। तब्बल 60 तास पाकिस्तानात घालून देशाचा वाघ अभिनंदन मायभूमीत परतलेत। अजूनही अभिनंदन यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे आणि कोल्हापूरमध्ये तर एका सलूनवाल्यानं अभिनंदन मूछ कट ठेवणाऱ्यांचं कटिंग सेविंग मोफत करण्याचा देखील उपक्रम राबवला आहे। विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील लेझिम खेळताना बघायला मिळाले। आंबेगावमधील विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी गेले असताना त्यांना ग्रामस्थांसोबत लेझिम खेळण्याचा मोह आवरला नाही। मुंबई विद्यापीठाच्या वसंत नाट्य महोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर आधारित तेरवं या नाटकाचा प्रयोग चांगलाच गाजला। श्याम पेटकर यांनी लिहिलेल्या या नाटकामध्ये आत्महत्याग्रस्त महिला आणि लेकींनी भूमिका साकारल्या आहेत। यवतमाळमध्ये जुगारावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान पोलिसांनी ज्या युवकाला मारहाण केली त्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे गाडीबोरी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय।
भीमाशंकर इथे एका अज्ञात तरुण आणि तरुणीचा नागफडी पॉइंटवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अजून माहिती मिळालेली नाहीये. बारामती शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यानं सध्या 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जेजुरी इथे जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी सदानंद सुळे यांनी 5 पावली घेऊन अनोख्या पद्धतीनं दर्शन घेतलं. 1 2 3 सर. सुप्रिया सुळे यांच्या पतींनी त्यांना उचलून 5 पावऱ्या चालून अशा प्रकारे खंडोबाचं दर्शन घेतलेलं आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय. हा काळा बिबट्या आता ताडोबातील आकर्षक ठरला. या काळ्या बिबट्याच्या दर्शनानंतर पर्यटकांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय. कोकणातील निसर्गाचा आता पर्यटकांना थेट आकाशातूनही आनंद घेता येतोय. राज ट्रेकर्स आणि हवाई दुर्ग दर्शन या संस्थेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या हरणे आणि आंजर्ले या ठिकाणी पर्यटकांसाठी खास हेलिकॉप्टरमधून निसर्गाचा मनमुराद आनंदाचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आलाय. नागपूर एन्व्हायरमेंट फोरम, बीजोत्सव, कॅग आणि निसर्गायनच्या संयुक्त विद्यमानं शरीर से नदी की दूरी या विषयावरती सोपान जोशी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मलमूत्र, घाण पाणी वेगळं करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल असं मत व्यक्त केलं आहे. प्रवेश प्रक्रियेतील घोळ ते निकाल लांबणं आणि विद्यापीठ किंवा महाविद्यालयाकडून कागदपत्र अडवणं अशा अनेक तक्रारींवर मार्ग मिळाला आहे. आता विद्यार्थ्यांना लोकपालाकडे दाद मागता येणार आहे. यासाठी विद्यार्थी तक्रार निवारणाबाबत शासनानं परिनियम जाहीर केला आहे. पावसाळ्यात दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या हिंदमाता परिसराची समस्या आजही कायम आहे. पाण्याचा निचरा जलद गतीनं होण्यास दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग म्हणून 2.5 किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांचं बांधकाम केलं जात आहे. मात्र हे काम अपूर्ण असल्यानं हिंदमाता परिसर पूरमुक्त होण्यास आणखी 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. खड्डेमुक्त मुंबईसाठी देशी परदेशी तंत्रज्ञानाचे प्रयोग फसल्यानंतर महापालिका आता आपल्या अधिकाऱ्यांनाच खड्डे भरण्याचे प्रशिक्षण देणार आहे. IIT मुंबई या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली खड्डे भरण्याबरोबरच रस्त्यांची पुनर्बांधणी त्याचबरोबर दुरुस्तीचे धडे देखील पालिकेचे अभियंते या ठिकाणी गिरवणार आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू झालेली बेस्ट सध्या अडचणीत आहे. जर बेस्ट बंद झाली तर मध्यम आणि कनिष्ठ वर्गाला परवडणार नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं बेस्टच्या पाठीशी उभं राहून बेस्ट वाचवावी असं आवाहन आमची मुंबई आमची बेस्ट संघटनेतर्फे करण्यात आलं आहे. बलात्कारासारखं कृत्य वारंवार करणाऱ्यांसाठी फाशीची शिक्षेची तरतूद करण्याचा संसदेचा निर्णय योग्य आहे असं मत मांडत न्यायालयीन मित्राने सरकारच्या भूमिकेचं उच्च न्यायालयात समर्थन केलंय. दरम्यान त्यासाठी नव्याने तरतूद का असा सवाल यावेळी हायकोर्टानं केंद्र सरकारला विचारलाय. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं महापालिका हद्दीतील तब्बल 211 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. या शाळा सरकार आणि महापालिकेची मान्यता न घेता चालवण्यात येत असल्यानं त्या तातडीनं बंद करून यामधील मुलांना मान्यताप्राप्त शाळांमध्ये दाखल करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर तेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं आणि त्यासाठीच शिरूर मतदारसंघातील भोसरीमध्ये राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई विमानतळ बाधित कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुर्ल्यातील घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. 93 कुटुंबियांनी घरांच्या चाव्या यावेळी देण्यात आल्या. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तिशः उपस्थित राहणार असून ते दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 किंवा 9 तारखेला नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या व्यावसायिक सेवेचा दिल्लीतून शुभारंभ करणार आहेत. वर्षानुवर्ष रखडलेल्या नागपूर नागभीड ब्रॉडगेज रेल्वे लाईनचा मार्ग मोकळा झाला. रेल्वे बोर्डानं 106 ते 15 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 922 कोटी रुपये मंजूर केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या तणावाच्या समस्या कमी करण्यासाठी नागपूरमध्ये बियॉन्ड IQ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, वनराईचे गिरीश गांधी आणि रायसोनी ग्रुपचे सुनील रायसोनी आदी जण उपस्थित होते। अहमदाबाद मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं। यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते, तर मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं। यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री जयकुमार रावलही उपस्थित होते। आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर 1 एप्रिलपासून भार पडणार आहे, कारण क्रेडिट कार्डवरील विलंब शुल्क वाढवण्याचा निर्णय HDFC बँकेने घेतलाय। नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत। पाकिस्तानने सोमवारी लाहोर ते दिल्ली समझोता रेल्वे पुन्हा सुरू केले। लाहोर येथून 150 प्रवासी भारतामध्ये येण्यास निघाले। दरम्यान भारतानं पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समझोता एक्सप्रेस दोन्ही देशांकडून बंद करण्यात आली होती। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना आज नागपूरमध्ये रंगणार आहे। भारतीय संघासाठी मालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे। दरम्यान हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून आरामात विजय मिळवला होता। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात काल पहिला T20 सामना रंगला। यामध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागले, तर सामन्यात भारतीय महिला संघाचं पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी स्मृती मानधनाला मिळाली होती, पण पहिल्याच सामन्यात स्मृतीला अपयश आलंय। शिमलामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचलाय, त्यामुळे वाहतुकीच्या वेळी त्रासाला सामोरं जावं लागतंय। आणि बर्फवृष्टीच्या बातमीसोबतच सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्यांमध्ये, तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।